नमस्कार मंडळी, स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर ही आहे कर्ली मच्छी. चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते आणि खूपच म्हणजे टेस्टीच आहे. तर तुम्ही केली आहेत का कधी कर्ली मच्छी? तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा आणि बघा तुम्हाला आवडते का. फक्त एकच आहे की याला खूप काटे असतात, खूप सांभाळून खावी लागते, पण चव बोलाल तर खूपच टेस्टी असते. तर चला बघूया आपण. तर ही कर्ली मच्छी आहे. तर हिला आहे ना आपण घरी कधी कापू नका, हिला बाहेरूनच कापून आणायची, कारण त्या कोळणी आहेत ना त्यांची पद्धत वेगळी असते ही मच्छी कापायची, म्हणजे काटे बरोबर खेचून काढता येतात. त्याच्यात आपण वापरणार आहोत कोकम. त्याला जरा भिजत ठेवले आणि ते असं कुस्करून आहे ना आपण आता याच्यामध्ये सोडूया, त्याच्याने टेस्ट खूप छान लागते. तर आपण आता हे कोकमचं पाणी आहे ना ह्याच्यामध्ये सोडूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं, सगळीकडे लागलं पाहिजे. आणि एक अर्धा लिंबू आहे ना आपण तो पण पिळून घेऊया. लिंबानेही मच्छीचा तो वास असतो ना तो जातो आणि टेस्टही छान लागते. तर चवीप्रमाणे मीठ घेऊया, एक आणि थोडं वरती चमचा मीठ घेतला आहे मी, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घ्या. पाव चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट. तुम्हाला कसं तिखट हवं आहे तसं तुम्ही घेऊ शकता. आणि ही आहे काश्मीरी मिरची पावडर, त्याच्याने कलर छान येतो. तर आपण आहे ना आता हे मिक्स करून घेऊया छान. दुसरं काही घालायची गरज नाही आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला अद्रक लसूण घालायचं असेल ना तर तुम्ही तेही घालू शकता, पण मी अशीच बनवते, छान लागते अशीच. तर आपण याला आहे ना आता सगळीकडे एकसारखा मसाला लागला पाहिजे असं लावून आहे ना ठेवून देऊया 15-20 मिनटं. जेवढा वेळ तुम्ही ठेवू शकता तेवढा वेळ ठेवायची. त्याच्यानंतर आपण आहे ना आता फ्राय करायला घेऊया. बघा कशी छान आपली मुरली आहे मच्छी, मसाला चांगला गेला आहे आतपर्यंत. पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेऊया आणि एक एक मच्छी आता सोडूया. तुम्ही केली आहात का कधी कर्ली मच्छी? खूप टेस्टी लागते. जे खातात त्यांना माहिती असेल ही मच्छी खूप टेस्टी असते, फक्त काटे खूप असतात. लहान मुलांना देतानाही खूप सांभाळून द्यावी लागते, नाहीतर मच्छीचे काटे काढून द्यावे लागतात. तुम्ही एकदा खाल्लीत ना की तुम्ही नेहमी बनवून खाणार ही मच्छी. छान अशी फ्राय करून घ्यायची, मीडियम टू हाय फ्लेमवरच फ्राय करायची, लो नाही करायची. आणि एकदम झटपट फ्राय होते ही, जास्त वेळ लागत नाही याला फ्राय होण्यासाठी. तर उलटी करून घेऊया. शेपटीचे भागाचे आहेत ना थोडे जाड असतात, त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो थोडा, नाही तर मधले पार्ट आहेत ना हे मच्छीचे पटपट फ्राय होतात. चारी बाजूने व्यवस्थित ती फ्राय झाली पाहिजे. उलटी करून घ्यायची सगळी. बघू शकता तुम्ही लगेच तिचा कलर चेंज झाला आहे आणि शिजली आहे. परत एकदा आपण उलटी करून घेणार तिला की आपली मच्छी रेडी होणार. हा थोडा जाड तुकडा आहे ना त्याला थोडा वेळ लागतोय बघा. खूप टेस्टी अशी लागते ही मच्छी. तर बघू शकता तुम्ही अजिबात चिटकत नाही खाली की काही नाही, फटाफट अशी होते. नाही तर दुसरी मच्छी म्हणजेच की बोंबील वगैरे त्याला कसं वेळ लागतो फ्राय व्हायला, म्हणजे पेशन्स लागतात, त्याला ठेवावंच लागतं थोडा वेळ कुरकुरीत होण्यासाठी. पण ह्याचं तसं नसतं, ही लगेच होते. बघू शकता तुम्ही कशी छान झाली आहे. तर आपण ही काढून घेऊया आता. हा तुकडा थोडासा अजून नरम आहे तर त्याला फ्राय होऊ द्या, आपण बाकीची काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण दुसरीही टाकून घेऊया. दुसरी मच्छी आपण टाकून घेतली आहे तर तीही आपण आता फ्राय करून घेऊया.
आता आपला हा तुकडाही झालेला आहे। तर खूप अशी टेस्टी ही लागणारी मच्छी आहे। तर तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। खूप टेस्टी अशी मच्छी आहे। तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर खूप खूप धन्यवाद।